तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केलाय. खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट करण्याचं कारण पण काहीतरी सिरियस होतं. ओके, पण चॅलेंज घेतलं होतं की 100 दिवसात म्हणजे 3 महिने ब्लॉग कंटिन्यू करायचे. पण खूप अडचण आली. आपला झाला होता ॲक्सिडेंट. ओके, तर अंबाजोगाईला गेलो होतो. यायला उशीर झाला होता मला. अंधार पडला होता, तरी 7:30 वाजले होते. तेव्हा मला एका पिकअपवाल्यानं कट मारला, असं म्हणजे मग ह्या साईडला पूर्ण मला धक्का दिला. मग या साईडला पडलो मी. आता खूप रिकवर होत आलेले. होऊ शकता इथं पण लागलं होतं हे. आणि दाखवतो आता कुठं कुठं लागलं होतं. हे बघू शकता चेहऱ्यावर इथं. हे पूर्ण इथं सगळं खरचटलं होतं. नंतर खालचा ओठ पूर्ण. ओके, तर आता पूर्ण रिकवर होत आलेले. आणि पाय दाखवतो आता पायाला किती लागले होते. तर हा पाय होता, बघू शकता इतकं लागलं होतं या पायाला, इथं आणि इथं. ओके, आणि सगळ्यात जास्त लागलं होतं म्हणजे ह्या पायाला. बघू शकता आणखीन पण पट्टीचे टाके पडले होते पायाला, आणि थोडं फ्रॅक्चर पण आहे. आणखीन पण टाके आहेत आणि फ्रॅक्चर पण होते. तर इतके दिवस प्लास्टर होतं, म्हणजे छोटं म्हणजे कच्चं प्लास्टर होतं. तर आता पट्टी केलेली आहे कालच. काल गेलो होतो हॉस्पिटलला. ओके, तर ते कारण होतं ब्लॉग बंद करण्याचं. बंद म्हणजे थांबले आपले ब्लॉग 10 दिवस झाले, 10-15 दिवस. तर आज मला पडून 10-12 दिवस झाले. तर हा, ओके, काय बोलावं कळना झाले. तर आज रिकवर होत आलेले. मी चालायला लागलोय थोडं थोडं. तर आज आपल्याला जायचं शेतात, कारण की काल आपल्या गाईला झाले वासरू. ते बघण्यासाठी आपल्याला शेतात जायचंय. हात पण अवघडलाय. कॅमेरा धरण्याची सवय खूप दिवसांनी मोडलेली आहे, त्यामुळे हात पण अवघड आलाय. आणि याच साईडला या खांद्याला पूर्ण असं धक्का बसला होता, जेणेकरून मी या पायावर पडलो होतो. बघू शकता इथं गुडघ्याला पण आहे थोडं थोडं, जास्त एवढं काही नाही. ओके, तर आलंय पूर्ण रिकवर होत. आता डबल आपण स्टार्ट करणार आहोत. बघू, आजचा ब्लॉग काढायला पण चॅलेंज लवकरच स्टार्ट करू आपण. तुमचा जर सपोर्टफुल असेल, चॅलेंज पण लवकर स्टार्ट करू आपण. रात जायचं आपल्याला शेतात. आणि सध्या गोळ्या ती खाऊन मी कंटाळलेलो आहे. बघू शकता इतक्या गोळ्या खायले मी. बघू शकता एवढ्या गोळ्या खायला लागल्यात. तर होळी असल्यामुळं गोळ्या पण रंगीबिरंगी खायलोय मी जरा, कारण लवकर आपलं दुख नीट होईल. ओके, आणि मला फ्रॅक्चर कुठं झालं दाखवतो एक्सरे मध्ये. एक्सरे आहे आपल्याकडे, दाखवतो लगेच. मित्रांनो, बघू शकता माझा एक्सरे. तर दाखवतो तुम्हाला बाहेर काढून. ओके गाईज, तर एक्सरे बघण्या अगोदर तुम्ही आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला नंतर शेतात जायचंय. तर बघू आपल्याला चालता येते का नाही शेतात असं पाय घेऊन. ओके, तर पायाला टाके पण आहे, टाके पण तोडलेले नाहीत, आणि फ्रॅक्चर पण आहे. चला आपण जाणार आहोत शेतात. तरी पण दाखवतो आता एक्सरे. हे बघा माझ्या पायाचा एक्सरे. आणि इथं बघू शकता हे जे शेवटचे जे बोट असते करंगळी, तर त्याचं इथं फ्रॅक्चर आहे, थोडंसं क्रॅक झालं होतं हाड. खूप असं पूर्ण कापलं होतं त्याच्यामुळे. आणि सरकारी दवाखान्यात जास्त बघितलं नाही. हे खडे जे दिसतात का तुम्हाला, हे खडे पण आहे होते पायात. मग नंतर प्रायव्हेटला जाऊन ते खडे ते काढले, नंतर डबल टाके टाकले. आता रिकवर होत आलेले बऱ्यापैकी. ओके, तर चल थोड्या वेळानं कृष्णाला बोलवतो मी. गाडीवर जाऊ आपण नंतर शेतात. तर आज होळी पण आहे, आणि होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज रावण दहन करते ते. तर मित्रांनो, बसल्या बसल्या खूप बोर होत होतं, म्हणून जरा ट्रेडिंगची जर्नल बनवा म्हणलं. तर हे बघा माझी हँड रायटिंग अशी आहे. आणि आता निघायचं आपल्याला शेतात. तर चला उठतो मी आता बेडवरून. चला. आणि मित्रांनो, आता बसल्या बसल्या बोर होत होतं, काही करायला नव्हतं, म्हणून हे करून टाकले. बघू शकतो. ओके, तर चला आता बाहेर जाऊ. आणि मित्रांनो, आपला ट्रायपॉडचा सेटअप दाखवतो तुम्हाला कसा केला होता. तर हा असा केला होता. हा ही चौरंग, आणि त्याच्या मागून उशी आहे. तर मी असा मोबाईल ठेवला होता. ओके, दिसत असेल मी. तर हा असा सेटअप होता आपला. लवकरच आपण हा सेटअप पण अपग्रेड करू, जर तुमचा सपोर्ट असेल तर. ओके, तर चला आता बाहेर जाऊ.
आणि मित्रांनो, हा सेटअप दाखवण्याची मला लाज पण वाटली असती. मला लाज का वाटली नाही, कारण की आजकाल 15-15, 20-20 सेकंदाच्या रीलनं लोक इतके व्हायरल व्हायलेत की बघायचं कामच नाही. ओके, तर आपण तर आपली लाईफस्टाईल दाखवतोय, नॉर्मल एक माणसासारखी लाईफस्टाईल दाखवतोय, जे आपलं आहे तेच दाखवतोय. जास्त येडेचाळे पण करत नाही. कोणी कोणी येडेचाळे करून इतकं व्हायरल व्हायले की रातोरात व्हायरल व्हायले. तर आपल्याला तसं करायचं नाही. आपण आपली नॉर्मल लाईफ दाखवायलोय आणि जे काय आहे ते रिअल आहे. बघू शकता, हे सेटअप होतं आपलं आणि हे खरं आहे. जर तुम्ही सपोर्ट केला तर आपण याला लवकरच अपग्रेड करू. ओके, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर चला निघू आता बाहेर. आणि मित्रांनो, एक खूप जुनी आठवण दिसलेली आहे मला. मी शाळेत असताना सहलीला गेलो होतो आणि हे आणलं होतं मी. बघू शकता, ताजमहल. तर हे दिसलं मला, ब्लॉगमध्ये घेऊन टाका. जे दिसेल ते ब्लॉगमध्ये घेऊन टाकतो. आणि हे बघू शकता, हे मी नाही आणलं, मम्मीनं आणलेलं आहे. राम मंदिर अयोध्याला गेले तेव्हा आणलेलं आहे ते. ओके, तर चला आता बघू काय काय केलं. आणि आणखी एक ते पण काय बघा मित्रांनो, नवीन नवीन काय पण व्हायला आपल्या घरात. बघू शकता, हे मटके झाड लावण्यासाठी काय पण बनवलेले. बघू शकता, हे पण घरीच केलेलं आहे. तर इतकं होममेड व्हायला ना आपल्या घरी, असं विकत आणायची तर काहीच गरज नाही. आणि मित्रांनो, खूप दिवसांनी आपल्या घरी आली आहे कच्ची केळी. तर आपण याचे वेफर्स करूयात नंतर. ओके, तर फायनली मित्रांनो शेतात आलेलो आहे आणि ऊन खूप चमकायलेलं आहे. ओके, तर कृष्णा गेला आता वरी, तोपर्यंत तुम्हाला शेड दाखवून देतो. तर बघू शकता, इकडं आपल्या गाई येतं आणि इथं ते आपलं पांढरं वासरू. आणि हे जे काल जन्मले ते काल मध्ये. मला आत्ता सध्या लंगडत चालावं लागेल. बघू शकता, तुटकं चप्पल घातले सध्या मी, कारण चांगलं घालता पण येत नव्हतं. ओके, आणि इथं बघू शकता चूल केलेली, कारण गाईला गरम पाण्यानं सकाळी धुतलं होतं. बघू शकता आता आवाज आला मधून. तर मध्ये वासरू. तर कुलपाची चावी आता कुठं ठेवली विचारतो आणि नंतर दाखवतो तुम्हाला वासरू. बघू शकता इकडे एवढा चारा आलेला आहे, मका आणि घास. ओके, तर हा गाईला चारतात आपण. तर मित्रांनो, फायनली चावी भेटलेली आहे, बघू शकता. तर आता उघडू आपण शेड. आता फायनली आपण बघणार आहोत. बघू शकता किती छान आहे आणि हे मोकळंच आहे, आपल्याला उघडं ठेवून जमणार नाही. बघू शकता छोटं छोटं गावरान गाईचं वासरू. ओके गाईस, तर काही नाही, आपण वासरूच बघायला आलतो फक्त. तर आता आपल्याला वरी काय जायचं नाही, कारण पाय दुखल खूप फिरल्यानंतर. कृष्ण आला की नंतर जाऊ घरी आपण. ओके, तर असं काही व्ह्यू आहे आत्ताचा. आता आपण जरा बसू बाजावर. ओके, सावलीला. तर निवांत बसतो आता. कृष्ण आला की जाऊ घरी.